केशवानंद भारती खटला, ज्याला नुकतीच 51 वर्ष पूर्ण झालेली आहेत. 24 एप्रिल 1973 मध्ये सुरू झालेला निकाल आलेला हा खटला होता. ऍक्च्युली याची सुरुवात 1960च्या दशकामध्ये सुरू झाली होती. केरळ सरकारने 2 बिल आणली होती जमिनी हस्तांतरणाची, आणि केरळ सरकारने असं सांगितलं होतं की ज्यांच्याकडे एका लिमिट पर्यंत जमीन असेल तर त्याच्या लिमिटच्या वरची जमीन ही तुम्हाला अगदी दुसऱ्या लोकांना द्यावी लागेल, भूमीहीन असणाऱ्या लोकांना द्यावी लागेल. या खटल्यानंतर 1973 मध्ये पुन्हा केरळ सरकारने 2 बिल आणली होती, आणि इडनीर मठाचे एक मठाधीश होते, म्हणजे प्रमुख होते, त्यांचं नाव होतं केशवानंद भारती. आणि 1973 मध्ये त्यांनी काय केलं, केरळ या हायकोर्टामध्ये केस टाकली आणि त्याच्यानंतर ती सुप्रीम कोर्टामध्ये तिचा प्रवास सुरू झाला होता. तर केरळ सरकार विरुद्ध केशवानंद भारती अशा प्रकारची ही केस होती. या केसच्या निमित्ताने जवळपास 13 न्यायाधीशांचं एक खंडपीठ बसलेलं होतं. आतापर्यंतचं सर्वात मोठं हे सर्वोच्च न्यायालयामधलं हे खंडपीठ होतं. त्यानंतर या केसची जी सुनवाई आहे किंवा या केसची जी हिअरिंग आहे हे टोटल 68 दिवस चालू होती. आणि 68 दिवसानंतर या केसचा निकाल आजच्या दिवशी म्हणजे 24 एप्रिल 1973 मध्ये लागला होता, ज्याला नुकतीच 51 वर्ष पूर्ण झालेली होती. आणि यामध्ये टोटल जेवढे न्यायाधीश होते तर ह्या न्यायाधीशामध्ये 7 विरुद्ध 6 अशा प्रकारचा हा खटला केशवानंद भारती यांच्या विरोधामध्ये लागला होता. आणि शेवटी भारताचं संविधान हे सर्वोच्च कसं आहे आणि त्याचबरोबर सर्वोच्च असणाऱ्या या संविधानाची जी मूलभूत रचना आहे तर हे सांभाळण्याचं काम ह्या सर्वोच्च न्यायालयाने केलेलं होतं. आणि निकालामध्ये असं सांगितलं होतं की मूलभूत संरचनेला धक्का न लावता संसद या संविधानातल्या कोणत्याही भागामध्ये दुरुस्ती करू शकते आणि त्याच्यासाठी 368 ह्या कलमाचा वापर करू शकते. दुसरी महत्त्वाची गोष्ट की फायनल निकाल जो होता तर तो घटनेचा सरनामा हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, आणि अशा प्रकारचा हा फायनल निकाल दिला होता. हे निकाल म्हणजे आतापर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडून कोणत्याही केसमध्ये दिली जाणारे सर्वात मोठं हे स्टेटमेंट आहे. आणि कोणत्याही केसमध्ये अशा प्रकारचं एक वक्तव्य केलं किंवा अशा प्रकारचा आदर्श स्टेटमेंट केलं तर त्या निकालाला अगदी सर्वोच्च न्यायालयाने सांभाळून ठेवलेला आहे. तर या खटल्याला नुकतीच 51 वर्ष पूर्ण झालेले आहेत, आणि हा खटला आतापर्यंतचा इतिहासातला सर्वात मोठा आणि खूपच गाजलेला खटला आहे. नक्कीच यावरती बऱ्याच वेळा प्रश्न विचारलेले आहेत आणि बऱ्याच वेळा प्रश्न विचारण्याची शक्यता सुद्धा असते. थँक्यू. ऑल द बेस्ट.